रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। तयारीवर हे कार्यालय आम्ही ओपनिंग केलं आणि त्याच पद्धतीनं त्याचं ओपनिंग झालं। मला अजून एक ह्याच्यातून सांगायचं की जसं पूर्वी आम्ही ज्या पद्धतीनं आमची कामाची पद्धत किंवा आम्ही चळवळीतून घडलेली सगळी मंडळी होत, तर त्याच पद्धतीनं हे कार्यालय आज सर्वांसाठी खुलं झालेलं आहे। कारण येणारे किंवा असणारे नागरिकांचे प्रॉब्लेम किंवा कुणालाही कसली काही मदत असेल तर या कार्यालयातून ती 100% सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। कारण ज्या पद्धतीनं आता सगळ्यांचे आता नव्याने आता जूनला येणारी शाळा चालू होणार, मग कोणाला ॲडमिशनचे प्रॉब्लेम असतात, कोणाला काहीतरी दाखल्याचे प्रॉब्लेम असतात, ही सुरुवात हे तर अगोदर करत आलोय। परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या परंतु आपल्या पाल्यांना म्हणजे त्या पालकांसाठी ही खूप मोठी अडचण असते। या सगळ्या गोष्टी इथून सोडवल्या जातील असं मी सांगू इच्छितो। आणि जे आमच्या सोबत आणि जे आज आलेत, आज पुन्हा एकदा प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत। मग आमच्या सोबत आता असणारे कामोठेवासी असणारे, कामोठ्यातील असणारे आमचे सगळे, मग खराबसाहेब असतील, अल्पेशजी असतील, खांदा कॉलनीतून आमचे भगतजी असतील आणि इतरही ठिकाणाहून, कारण ज्या दिवशी 10 तारखेला पक्षप्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांना स्टेजवर नेणं शक्य झालं नाही, कारण जवळजवळ 500हून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं। परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर, बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि ह्या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमचे कामोठ्यातील खराबसाहेब, आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि भगतजी आणि ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्यासोबत भाजपमध्ये आलेले आहेत। मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा असणारी ही मंडळी आहेत। त्याच्यामुळे कुणालाही अडचण आली किंवा कुणालाही अडचण येऊ नये या सगळी मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याही पुढे करतील। मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं मी कोणालाही जबरदस्ती फोन करत नाहीये किंवा फोन करून बोलावत नाही। मी तुम्हाला एकच वाक्य आज उघडपणे सांगतो की मला गर्दी नको, मला दर्दी हवे आणि ते दर्दी हे तुम्हाला इथून पुढे ज्या पद्धतीने आता दिसत आहेत इथून पुढे दिसतील, कारण आमची काम करण्याची पद्धतच वेगळी असं म्हणणार नाही। आम्ही सगळ्यांना आपलेसं करून नेहमी किंवा मान सन्मानाने आम्ही त्यांना घेत असतो किंवा कामाची पद्धत आमची कशी आहे ही आम्हाला शिकवण आहे। त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढे मला माहीत नाही कोण येतील कोण नाही येणार, परंतु आमच्या कामावर प्रभावित होऊन 100% जास्तीत जास्त लोक येतील एवढं मला सांगायचं। महापालिकेचं इलेक्शन आम्ही चांगल्या पद्धतीनं या पूर्वी आम्ही लढलो आणि आता आमचे जे वरिष्ठ नेते आहेत हे सगळे म्हणजे त्याच्यात रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय जयंत म्हात्रे साहेब, बाळासाहेब पाटील साहेब आणि आमदार महोदय हे सगळे आम्हाला ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीनं नक्कीच आम्ही एकदम जोमाने उतरू असं तुम्हाला। पनवेलच्या जनतेचा एक समाजाचा प्रश्न आहे की आपण शेकाप सोडून बीजेपी हा मुख्य प्रश्न सगळे तुम्हाला की आम्हाला त्याला विचारतात, तर आपण याचं काय करणार? मला वाटतं याचं कारण जे 1.5-2 महिने चालू होतं, जे सन्माननीय जयंत म्हात्रे साहेबांचे जे प्रकार घडले किंवा त्यांनी जी अडचण त्यांची किंवा त्यांनी जे मांडलं होतं की त्यांची भूमिका जी मांडली होती त्या भूमिकेला कुठेही उत्तर मिळालं नाही आणि ते उत्तर न मिळाल्यामुळे की ही आता जे चित्र तुम्हाला दिसतंय ते त्याचंच उत्तर आहे। ही हसणारी म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे। मी जन्माला नव्हतो तेव्हापासून माझ्या कंपनीचा जन्म झालेला, माझं 42 वय, कंपनीचं 47 वय। त्याच्यामुळे ही कंपनी काय आता 47 दिवसापूर्वी जन्म झालेला नाहीये तर बिलं अटकतील किंवा काहीतरी असं घडेल। ही कंपनी ISO नामांकित कंपनी आहे। ISO नामांकित कंपनी कधी होतं हे काही पैसे देऊन होत नाही, तर हे आपल्या कामाने दाखवावं लागतं। त्याच्यामुळे मला वाटतं या असल्या प्रश्नांना उत्तरे देण्यापर्यंत मला काही वाटत नाही तो प्रश्न महत्त्वाचा आहे।